सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे. ॲट द रेट स्टेनम या चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण टॉपिक घेऊन आलोय रिसेंट ट्रेंड इन मार्केटिंग. आता हा टॉपिक जे मार्केटिंग स्पेशलायझेशन जे स्टुडंट आहे ते त्यांच्यासाठी फोर्थ सेमिस्टरला हा टॉपिक येते. त्याच्यामध्ये आपण जे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते स्टेप बाय स्टेप पण करून बघणार आहे. तुम्हाला माहिती आहे की 50 मार्क तुमचे इंटरनल आणि 50 मार्क तुमचे एक्सटर्नल आहे. त्याच्यामध्ये जे 50 मार्क असतात त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द टाइम जे 20 किंवा 10 मार्काला तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला काय येतं की तुम्हाला केस स्टडी येतं. तर तुम्हाला केस स्टडीचे जे फॉर्मॅट आहे किंवा केस स्टडी जे बेसिक आहे ते तुम्हाला माहित पाहिजे. ते तुम्हाला माहित असेल तरच तुम्ही क्वेश्चन किंवा क्वेश्चन आणि जे क्वेश्चन असतात त्याचे आन्सर बरोबर देऊ शकता. त्यामुळे कन्सेप्ट ज्या असतात त्या सगळ्या क्लिअर करून ठेवा म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. तर आपण वेळ न झाला तर व्हिडिओला सुरुवात करूया. ओके. तर चला आपण बघूया आता स्टेप बाय स्टेप बघू शकता. आता मी पहिले त्याच्यामध्ये मोस्ट एक्सपेक्टेड केस स्टडी कोणकोणते असू शकतो केस टॉपिक ते तुम्हाला मी दिलेले आहे. ओके. आता आपण एक वन बाय वन बघूया. आता बघू शकता पहिलेच नाव आहे नेटफ्लिक्स पर्सनलायझेशन. तर नंतर Amazon रेकमेंडेशन सिस्टीम, नंतर झेप्टो आहे, स्विगी, इन्स्टामार्ट, नंतर ॲपल ब्रँड स्ट्रॅटेजी काय आहे, नंतर नायकीची काय आहे, नंतर काय YouTube डिमांड गिन कॅम्पेन काय आहे, स्टारबक्सचं काय आहे, नंतर रिलायन्स रिटेलचं काय आहे. हे तुम्हाला ज्या कन्सेप्ट आहे तुमच्या काय म्हणतात की बुकमध्ये आहे त्या कन्सेप्ट तुम्हाला माहित पाहिजे की काय कन्सेप्ट आहे, त्याच्यामध्ये काय आहे, कसं काय आहे, काय नाहीये. हे तुम्हाला माहित पाहिजे. याचे इम्पॉर्टंट फीचर, सिग्निफिकंट काय हे सगळं तुम्हाला माहित पाहिजे. कारण कसं आहे माहिती आहे का याच्यामध्ये ह्या केस स्टडीवरती तुम्हाला ओव्हरऑल सगळ्या केस स्टडी तुम्हाला मिनिमम 20 मार्क किंवा 10 मार्काला क्वेश्चन विचारणार म्हणजे विचारणारच. आणि हे मी नाही बोलत, जे युनिव्हर्सिटीचा फॉर्मॅट आहे तो सांगतो. त्यामुळे जे आहे केस स्टडी तर ऍटलिस्ट तुम्हाला याचं बेसिक तर माहिती पाहिजे की काय आहे, काय नाही ते आणि वगैरे. त्यामुळं हे व्हिडिओ तुम्हाला तर करावाच लागणार आहे. ओके. तर त्याच्यानंतर आपण खाली क्वेश्चन बघूया. आता क्वेश्चन काय आहे? आता काय पहिलं बघू शकता हॅबिट पर्सनलायझेशन. आता हॅबिट पर्सनलायझेशन म्हणजे काय हे तुम्हाला माहित पाहिजे. त्याचे फीचर काय, ऑब्जेक्टिव्ह काय हे तुम्हाला माहित पाहिजे. जेव्हा तुम्हाला हे माहित असणार आहे तेव्हा असं तुम्ही ते आन्सर लिहिणार आहे. आता काय जनरेटिव्ह ए आय इन मार्केटिंग. आता ए आय मार्केटिंग तुम्ही याच्या आधीच्या पण व्हिडिओमध्ये बघितलं ट्रेंड काय रिटेल मार्केटिंगमध्ये. त्यामध्ये पण ए ची मार्केटिंग कशी करायची हे आहे. तुम्ही 1 ते 2 याच्यामध्ये पण केलं की एआयची मार्केटिंग कशी करायची काय, की हे काय म्हणतात की कशी करायची माहिती असलं, तर त्यामुळे तुम्हाला कसं क्वेश्चनचे आन्सर द्यायचे हे तुम्हाला कळणार आहे. त्यामुळे मग तुम्हाला मार्केटिंग काय हे तुम्हाला माहित पाहिजे. नंतर तुम्हाला सीआरएम सॉफ्टवेअर माहिती पाहिजे. नंतर तुम्हाला मार्केटिंग कशी करायचं जे वेगवेगळे कन्सेप्ट आहेत ते तुम्हाला माहित पाहिजे. नसते माहिती तर तुम्ही 100% शार्क टँक बघा. शार्क टँकमध्ये प्रत्येक मार्केटिंग कशी करतात मिनिमम रुपीजमध्ये हे तुम्हाला माहित पाहिजे. नंतर एलपीजी काय, याचे फायदे काय, तोटे काय हे तुम्हाला माहित पाहिजे. नंतर इन्फ्लुएन्सर मार्केटिंग म्हणजे काय? इन्फ्लुएन्सर मार्केटिंगचे बेनिफिट काय आहे? का करतात जास्त करून इन्फ्लुएन्सर मार्केटिंग? त्याचा फायदा काय होतो? तोटा काय? हे तुम्हाला माहित पाहिजे. त्याच्यानंतर कंपनीला काय बेनिफिट होतं? काय होतं सांगा बरं? तर हे तुम्हाला माहित पाहिजे. नंतर एआय प्रॉडक्ट पर्सनलायझेशन काय हे तुम्हाला माहित पाहिजे. नंतर एआय अनेबल काय कॅम्पेनिंग मॅनेजमेंट काय हे तुम्हाला माहित पाहिजे. ह्या ज्या बेसिक गोष्टी त्या तुम्हाला माहित पाहिजे. नंतर तुम्ही जेवढे क्वेश्चन दिले तेवढे सगळे करू शकता. मी जे अनालिसिस केलं जे काही इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला मी सांगतोय. ओके. हे तुम्हाला सगळं माहित पाहिजे. मार्केटिंगचे प्रोसेस काय, स्टेप काय हे तुम्हाला मोस्ट ऑफ द टाईम माहितीच पाहिजे. आता बघू शकता हा क्वेश्चन तुम्हाला केस स्टडीमध्ये पण होता, याच्यामध्ये पण आहे. ओके. नंतर अकाउंटिंग बेस्ड मार्केटिंग म्हणजे काय हे तुम्हाला माहित पाहिजे. ABM म्हणजे काय. नंतर हे बघा परत आलं सीआरएम सॉफ्टवेअर. जे मार्केटिंग स्टुडंट त्यांना 100% सांगतो मी. प्रत्येक पेपरला हे काय सीआरएम सॉफ्टवेअर विचारणार म्हणजे विचारणार. नाही विचारलं आपल्या चॅनलवर यायचं जे बोलायचं जे कमेंटमध्ये बोलायचं निघून जायचं अनफॉलो करून मी तुम्हाला एक शब्द पण काय बोलणार नाही. एवढा कॉन्फिडन्स सांगतो तुम्हाला. सीआरएम सॉफ्टवेअर क्वेश्चन विचारणार म्हणजे विचारणारच. प्रत्येक पेपरला विचारणार. नंतर फिजिकल रिटेल काय आहे? नाही सॉरी फिजिकल नाही. नंतर नंतर काय की क्विक कॉमर्स. नंतर सॉरी इथं फिजिकल म्हणलं होतं. फिजिटल काय रिसेंट हे
त्यानंतर क्विक कॉमर्स. आता तुम्ही मला सांगा, की तुम्हाला मोस्ट ऑफ द स्टुडंटला माहिती आहे, की क्विक कॉमर्सचा बूम सध्यामध्ये काय आहे? कोणत्या कंपन्या ज्यांनी मर्ज केलंय, काय केलंय, किती त्यांचा टर्नओव्हर आहे, कोणी आय-पी-ओ लिस्टेड केलं हे तुम्हाला माहीत असलं. आता क्विक कॉमर्समध्ये किती कंपन्या आहेत, हे नक्की कमेंट करून मला नक्की सांगा. ज्यांना माहिती बघूया आपण तुम्ही किती नॉलेजेबल आणि किती स्टुडंट आहात, की त्यांना क्विक कॉमर्सच्या तुम्हाला कन्सेप्ट माहिती आहे आणि किती कंपन्या आहेत त्या माहिती. त्यांचा टर्नओव्हर पण वाटलंच तर कमेंट करून सांगा. कोणती हायला आणि कोणती लोला हे पण सांगा. नंतर काय लास्ट मील डिलिव्हरी इन रुरल एरिया हे काय हे तुम्हाला माहीत पाहिजे. ज्या बेसिक गोष्टी त्याच माहिती पाहिजे. तुम्हाला ओव्हरऑल मी म्हणत नाही, की अख्खं पुस्तक पाठ करा. एवढं केलं तरी तुम्हाला सफिशियंट आहे. कारण याच्यामधले क्वेशन मोस्ट ऑफ द टाईम येतात. पण जी पर्सनलाइज येते ते तुम्ही तुमचं बघू शकता. मला जे वाटतात जे युनिव्हर्सिटीचे इम्पोर्टंट क्वेशन आहे मी ते तुम्हाला सांगितलेले आहेत. तर अशा पद्धतीने तर हे क्विक कॉमर्स आणि सीआरएम सॉफ्टवेअर हे मोस्ट ऑफ द टाईम विचारणार म्हणजे विचारणार. प्रत्येक पेपरला विचारतात तुम्हाला यावेळेस पण विचारणार म्हणजे विचारणार आणि हे सगळे क्वेश्चन 2024च्या पॅटर्ननुसार आहे. त्यामुळे काही टेन्शन करू नका. तुमच्या सब्जेक्ट वाईज क्वेश्चन दिले याच्यामध्ये अजून पण क्वेश्चन देऊ शकत होतो पण मी दिलेलं नाहीये. कारण मोस्ट ऑफ द स्टुडंट कामाला असतात त्यांना टाईम नसतो म्हणून. तर बघू शकता. व्हिडिओ आवडला असेल शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.